राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी एक विधान केलेलं, खरं तर अत्यंत धक्कादायक माहिती त्यांनी दिलेली. त्यांनी असं म्हटलंय की विधानसभेच्या निवडणुकीवेळी मला काही 2 माणसे भेटली होती, त्यांचं नाव गाव पत्ता मी सांगणार नाही, पण त्यांनी निवडणुकीत 160 जागा जिंकून दाखवा अशी ऑफर दिली होती. आणि या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्याकडे सोबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळजी आहेत. सर, कसं बघतात पवारांच्या या विधानाकडे? शरद पवार साहेब एक जाणतं नेतृत्व आहे. दीर्घकाळ त्यांनी शासनात प्रशासनात त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यांचा फार मोठा अभ्यास आहे आणि प्रवास देखील आहे. आणि त्यांच्यासारखी एक व्यक्ती सांगितल्यानंतर त्याच्यावर अधिक भाष्य करण्याची आवश्यकता नसते. मात्र त्या अशा बाबी ज्या आहेत ह्या गेल्या अनेक दिवसांपासून वारंवार ठिकाणी भेटतात. ही सर्व लोक येऊन कशी येऊन सांगतात, कशी भेटतात याचा तपास खरं तर झाला पाहिजे. कारण 2014 पासून निवडणुकीच्या मशीन आम्ही सेट करून देऊ अशा प्रकारच्या काही टोळ्या आणि काही लोक फिरतात आहे. मला देखील अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचा सचिव या नात्यानं काम करत असताना अशी काही मंडळी जी आहे ही गुजरातमध्ये, मध्य प्रदेशमध्ये आणि पंजाबमध्येही असे लोक भेटली होती. काही उमेदवारांना असे लोक भेटतात आणि ते सांगतात की जेव्हा निकाल लागेल तेव्हा इतके मतं तुमच्या पेटीत असतील. अशी माणसं ही 2014 नंतर सातत्याने सर्वदूर फिरत असल्याचं हे आढळून येतं आहे. त्यामुळे हे अत्यंत गंभीर अशा स्वरूपाचं एक स्कॅन्डल देशात सुरू असल्याचा हा केवळ आरोप नव्हे तर ही सर्व त्याचीच उदाहरणं आहेत. सकपाळ साहेब, त्यांनी असंही म्हटलं की या 2 जणांना घेऊन मी राहुल गांधींकडे गेलो, राहुल गांधींची आमची भेट झाली, पण नंतर आम्ही दोघांनी ठरवलं की यात पडायला नको. या सगळ्याकडे कसं बघता तुम्ही? माहिती म्हणून ते राहुलजींकडे हे घेऊन गेले असतील. मात्र राहुलजींचाही तो असणारा तो प्रतिसाद आहे तो काय आहे की लोकशाही मूल्यांच्या अनुषंगानं कुठली तडजोड करायची नाही आणि कुठल्याही फिक्सिंग आणि कुठल्याही मतांच्या चोरीच्या विषयांना थारा द्यायचा नाही. ही असणारी राहुलजींचा प्रतिसाद जो आहे तोच पवारसाहेबांनी सांगितल्याच्या अनुषंगानं आपल्याला आढळून येतो. पण आपण जर पाहिलं, नुकतंच राहुल गांधी यांनी एवढी एक मोठी पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यात असेच दावे जे ते देण्यात आले होते. हा संदर्भ मिळता जुळता असं वाटतं का? जे राहुलजींनी सांगितलं त्याचं पुढचं पाऊल जे आहे हे पवारसाहेबांच्या आरोपातूनही पुढे आलेलं आहे. आणि आता आपण बघा, अशा अनेक जे घपले आहेत आणि स्कॅन्डल आहेत, अनेक अनियमितता ज्या आहेत, गैरप्रकार जे आहेत, मतांच्या चोऱ्या ज्या आहेत, ह्या आता आगामी काळात या समोर आलेला निश्चितपणे दिसून येईल. ते होते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनजी सकपाळ आणि त्यांनी म्हटले की आता अशा अनेक चोऱ्यांचे मुद्दे जे ते समोर येईल. त्यामुळे आता या सगळ्या संदर्भात निवडणूक आयोग असो किंवा मग सरकार असो काय उत्तर देणार हे पाहणं तेवढंच औत्सुक्याचं ठरणार आहे. म्हणजे जर्नलिस्ट अरविंद वर्गेसह मी अजय माने, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.